स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अमोल, तुझ्यामुळे जॉगिंगची सवय लागली रोज, पण मस्त वाटतं रे सकाळी, छान वाटतं। चला म्हणजे काहीतरी चांगल्या गोष्टी घडल्या आमच्या हातून। नाही खरंच मस्त वाटतं, फ्रेश वाटतं एकदम। या सकाळच्या वेळी आर्याला पण घेऊन यायला पाहिजे ना रे। अगदी मनातलं बोललास रे। शक्य आहे का ते? अपेक्षा कशाला करावं उगीच? पण मी अपेक्षा करतो सौरभ, मला पॉझिटिव्ह थिंकिंग आवडतं आणि आपण मनापासून जर प्रयत्न केले ना तर आपल्या अपेक्षा सुद्धा पूर्ण होतात सौरभ। प्रयत्न? अरे किती प्रयत्न केले मी, केवढा झटलोय मी त्याच्या कस्टडीसाठी। तू होतास की बरोबर? अरे पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती सौरभ आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे। आय एम सॉरी, म्हणजे मी तुझ्या पर्सनल मॅटर्समध्ये इंटरफिअर करायला नको होता, पण काही गोष्टी घडल्या माझ्या हातून। आय एम ऑल्सो पार्ट ऑफ इट। म्हणजे मी तुझ्या परवानगीशिवाय अवंतिकाला जाऊन बोललो, म्हणजे तुम्ही दोघं परत एकत्र येण्याविषयी। काय काय बोलतोस? हे शक्य नाही रे अमोल। तिला वाटेल तर मीच तुला पाठवलं म्हणून। डोंट वरी सौरभ, हे बघ ती चिडली नाही, फक्त ती इतकंच म्हणाली की मी आता भूतकाळाचा विचार करत नाहीये, मी फक्त भविष्याचा विचार करते आणि इथून पुढचं माझं आयुष्य हे फक्त आर्यसाठी असेल। माझंही सगळं आता आर्यासाठीच आहे, मुलांसाठीच आहे। आम्हा दोघांना एकत्र येण्यात मला काही स्वारस्य नाही, मुलांसाठीच आहे सगळं। अरे माझंही तेच म्हणणं आहे सौरभ, मुलांसाठी एकत्र यायला काय हरकत आहे? शक्य नाही अमोल। हे बघ सौरभ, तुम्ही दोघंही ज्या आर्याच्या भविष्याविषयी विचार करताय त्याविषयी असं हे वेगवेगळं राहून कसं शक्य आहे रे? काय संस्कार होणार आहेत त्याच्यावर? आणि बघ सौरभ, मी हे तुझ्या स्वतःसाठी बोलत नाहीये, मुलांच्या भविष्यासाठीच बोलतोय। त्यांच्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं मी करणार आहे त्यांच्यासाठी। हो ना, थिंक पॉझिटिव्ह, आणि मी तरी तसंच प्रयत्न करणार आहे। चला 2 राऊंड राहिलेत अजूनही।
अगं काय चाललंय तुझं आसावरी? आईने घेतलं की नाही आता? अरे तू बघ कशाला घेतलीस तिला? खाली ठेव बघू. दिवसभर ती खाली खेळत असते ना, आता मी घ्यावं म्हणून रडते. जरा सांग. अरे, ऐक माझं, माझ्याकडे दे. मम्मा सांग बघू हिला. अरे, काय प्रॉब्लेम आहे? ये माझ्याकडे. प्रॉब्लेम काही नाहीये. प्रॉब्लेम तिला नाही आणि मला आहे. चला चला. अरे अनिश, हो, हो, हो. हा अनिश फोन का नाही उचलत आहे? Damn it. ती मी येते तुझ्याकडे राहायला. पूनम, मला तेच कळत नाही की नेमकी या लोकांनी माझ्या मुलीवरती काय जादू केली. मी न्यायला आले तरी सुद्धा जुई माझ्याबरोबर यायला तयार नव्हती. कोणास ठाऊक, मी तर ऑफिसमध्ये असते. घरात कोण? माई आणि अण्णा. एक्झॅक्टली तेच म्हणते मी. तरी मी जुईला बजावलं होतं, त्या लोकांच्या नादी लागू नकोस. डू नॉट लेट देम इंटरफिअर इन युअर मॅटर्स. पण त्या माई फार बिघडवून टाकलं त्यांनी माझ्या मुलीला. आणि माझ्याबद्दल काय काय तिच्या मनात भरवलंय कोणास ठाऊक. तुला माहिती नाहीये पूनम, किती कष्ट घेऊन किती प्रयत्नांनी मी माझ्या मुलीला शशांकपासून दूर नेलं होतं, या सगळ्या गावंढळ लोकांच्या पासून दूर नेलं होतं. आय डिड नॉट वॉन्ट माय डॉटर टू ग्रो अप इन दिस ट्रेडिशनल अटमॉस्फिअर. पण शेवटी तेच झालं. मला बाहेरगावी जावं लागलं. आय हॅड नो चॉईस. आणि मला माझ्या मुलीला त्या लोकांच्याकडे पोचवणं भाग होतं. आणि त्या लोकांनी डाव साधला. पूनम, हे सगळं प्रकरण निस्तरणं मला खूप कठीण जाणार आहे. आय एम रिअली सॉरी रिचा, पण मी जुईला हवा तेवढा वेळ नाही देऊ शकले. पण तू काळजी करू नकोस. जुई या लोकांच्या कह्यात जाणार नाही याची मी नक्कीच काळजी घेईन. आय ट्राय टू कीप देम अवे फ्रॉम हर. ओके, बघ कसं मॅनेज करतेस. आणि हो, मी उद्या बाहेरगावी जाते. इट्स अ शॉर्ट ट्रिप, बट यू कॅन ऑलवेज कीप इन टच विथ मी ऑन माय सेल. या डेफिनेटली. बरं, निघू मम्मी? एक मिनिट. दिस इज फॉर यू. Wow, it's so awesome. हॅज टू बी. माझ्या नवीन सिग्नेचर कलेक्शन मधला आहे. That's great. एन्जॉय. Thanks a lot. Okay, bye-bye. बाय. ईशासाठी सूप बनवूया, मग त्याच्यानंतर ज्यूस पण बनवूया आहे ना. आता मम्माचं काम झालं ना की ती आपल्याला सूप बनवून देणार. ओके. आणि मग राजू, अगं अशी काय बघतेस? तिथं राहायला आले मी. तू अशी अचानक काय? मला घरात तरी घेणार आहेस का? राजू, हॅलो बेटा, कैसी हो? मजेत. तू कशी हो बाळा? राजू, काही सांगितलं नाहीस, कळवले नाहीस? म्हणजे काय? तुझ्या घरी यायला का मला अपॉइंटमेंट वगैरे घ्यायला लागणार आहे का? काय आंटी? नाही नाही, तसं काही नाहीये. हा अगं, तुझंच घर आहे. हो, पण तिला त्याचं काय माहितीये का आंटी? बहिणीच्या इथे राहण्याबद्दल बहिणीच्या सासूला काही ऑब्जेक्शन नाहीये, पण बहिणीलाच नाही आवडत. तसं काही नाहीये ग. अगं, आसावरीला काय वाटतं माहितीये का, की आपलं नवं लग्न झालंय आणि माझी बहीण अशी टपकली तर माझ्या सासूला काय वाटेल, होय की नाही का आसावरी? तू काही काळजी करू नकोस. हा, उलट प्राजू हक्काने इथे येते ना, मला किती बरं वाटतंय. प्राजू, तुला पाहिजे तितके दिवस इथे राहा. हा, ओके. मावशी आली. मावशी आली.
समीर, आपला आजचा कितवा प्रयोग आहे रे? समीर, मी काय विचारते तुला? काय? आजचा कितवा प्रयोग आहे आपला? आजचा काय लक्षात नाही मला. पण तू काही म्हण, आपलं हे नाटक सुद्धा हिट होत चाललंय. मजा येते नाही करायला? तुला माहितीये का, आपल्या प्रोड्युसरने लेखकांना आपल्या दोघांना डोळ्यासमोर ठेवून एक लव्ह स्टोरी लिहायला सांगितले नवीन नाटकासाठी. समीर, मी तुझ्याशी बोलतेय. कुठे आहे तुझं लक्ष? सॉरी, मी ऐकलंच नाही. जेव्हा माझा मूड नाही का. काय झालं? कधी कधी आपला चॉईस चुकतो ना. का तुला रोल आवडला नाहीये का? हा रोलचं नाही म्हणत आहे मी, माझ्या पर्सनल लाईफचं फक्त. पर्सनल लाईफ बद्दल? मी पल्लवीशी लग्नच करायला नको होतं. कमाल आहे, तुम्हा दोघांचं लव्ह मॅरेज आहे ना? हो, सुरुवातीला वाटलं पल्लवी खूप गोड आहे स्वभावाने. मी किती ओरडलो चिडलो तरी काही बोलायची नाही, नुसती हसून गप्प राहायची. मला वाटलं ती स्वभाव खूप चांगली आहे. पण लग्नानंतर तिचं खरंच स्वरूप कळलं मला. ती सुटच नाही मला. असं कसं म्हणू शकतो समीर? अगं, तिचा स्वभाव मला माहिती आहे ना रीमा. तिच्याबरोबर संसार करणं सोपी गोष्ट नाहीये. अरे पण काय झालं असं अचानक? अचानक नाही, हे पूर्वीपासून आहे. कायम भांडणं, किटकिट, थोबाड कायम सुजलेलं असतं तिचं. अरे भांडणं कोणाच्याच होत नाहीत, सगळ्या नवरा बायकोंमध्ये होतात, त्यात काही नवं नाहीये. रीमा, मला माहितीये ग, प्रत्येक नवरा बायकोमध्ये छोटी मोठी भांडणं होतात. पण हिचा अतिरेक झालाय आता वागण्याचा. किती कष्ट करा, काम करा, पैसा आणा, हिला काय किंमतच नाही त्याची. कधी बघा सतत सुटकी चेहरा, घरातलं कोणतरी गेल्यासारखं. अरे पण मग तू शांतपणे तिला का नाही समजावून सांगत? समजून समजण्याच्या मनस्थितीत हवी ना ती. काही बोलायला गेला, समजावून सांगायला गेला ना की वास्कन अंगावर येणार. तिला काय किंमतच नाही ग माझी. मी फसलो, खरंच फसलो. समीर, तू कधी तिच्या मनाचा विचार केलायस? तिला काय वाटत असेल? प्रत्येक स्त्रीला असं वाटतं आपला नवरा आपल्या जवळ असावा, संध्याकाळी त्यांनी आपल्याला फिरायला न्यावं. तू कधीतरी विचार केलायस का तिच्या मनाचा? ती बिचारी बोर होत असेल रे घरात एकटी. हे बघ, बिचारी म्हणून वगैरे तिची बाजू घेऊ नकोस हा. तुला माहित नाही पल्लवी कशी येते. अगं, एक आर्टिस्टला वाचन करायचं असतं, स्क्रिप्टवर अभ्यास करायचा असतो. घरी गेलं, पाऊल ठेवलं की हिचं भांडण सुरू, छोट्या छोट्या गोष्टींवरून किटकिट सुरू. काय कॉन्सन्ट्रेट करणार? खरंच रीमा, माझं कामात लक्ष लागत नाही. बरं, या असल्या घरगुती गोष्टी कोणाकडे बोलायच्या मी? तू कशाला एवढा त्रास करून घेतोयस? तूच मला म्हणाला होतास ना की प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगळं वेगळं ठेवायचं असतं म्हणून. चल, प्रयोगाला उशीर होतोय, चल मी निघते. तुझे मांगा तुझे पाया है. अरे जीजू, हाय. हाय. तुला कसं कळलं मी येणार आहे? मला कसं कळणार? अरे मग ही फुलं अशीच आणली. ठीक आहे, मग ही तुम्हाला वेलकम करण्यासाठी आणलीस असं मी समजते. प्राजक्ता, सो स्वीट ऑफ यू, थँक्यू. राजू, दे ना, मी इथे हॉलमध्येच ठेवते आणि एकच वर ठेवते बेडरूम मध्ये. थँक्यू. चल चल, आपण वास शोधूया. ये. चल. काय आहे, काही लोकांची एक स्ट्रॅटेजी असते. बॉसच्या घरच्यांना खुश ठेवायचं, त्याच्या मुलीला गिफ्ट द्यायचं, ओळख वाढवायची, म्हणजे बरं असतं नाही का? पुढच्या सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. पण म्हणून काही पितळ उघडं पडायचं राहत नाही. हे तर काहीच नाही. काय काय लोकांच्या स्ट्रॅटेजीज याच्यापेक्षाही चांगल्या असतात. आधी श्रीमंत मुलगा गटवायचा, शक्यतो शेंडेफळ असलं तर फारच छान. म्हणजे सत्ता, पैसा, प्रतिष्ठा आपोआप पायाशी लोळण घेतो.
पण जवाहिऱ्याच्या दुकानात पैलू पाडून ठेवला तरीही कोळसा काही हिरा होत नाही. तुझं काय चाललं होतं प्रयोगात? तू काय बोलत होतास? तुझं तुला तरी कळत होतं का? झाला ना प्रयोग, संपला ना आता. संपला नाही, आम्ही कसा बसा संपवला. किती चुकत होतास तू, साधी एंट्री एक्झिट सुद्धा चुकलास. सॉरी, मला काय आठवतच नव्हतं. मला लाईन्सच आठवलं नाही, एकदम ब्लँक झालो मी. तुम्हाला राजा भाऊंनी ऍडजस्ट करून घेतलं म्हणून ठीक आहे. आम्हाला सगळ्यांना गोतात आणलं होतंस तू आज. ठीक आहे ना, ठीक आहे, चुकलं माझं. किती वेळा ऐकणार? आज पण बोललीस मला तू. मी नाही ऍडजस्ट करत चुकल्यावरती. मी बोलतो का त्यांना ऍडजस्ट करून घेतो ना. एक दिवस चुकलं म्हणतात तर मला सगळे बोलायला लागले. ओके ओके, शांत हो. हे बघ, हे तू बोलून नाही चालणार. तू आमच्यापेक्षा सिनियर आहेस, लोकांचा आवडता नट आहेस तू. आणि तू त्यांना का आवडतोस? कारण तू तुझी भूमिका उत्तम करतोस. हे असंच वागत राहिलास ना तर तुझ्याच करिअरवर परिणाम होईल. तेव्हा मला कळत नाही का मी मुद्दाम करतोय असं वाटतं का तुला? हे असं वागलो तर माझं करिअर धोक्यात येईल. मला सगळं कळतंय. काय करणार, मी कॉन्सन्ट्रेटच करू शकत नाही. मी किती वेळा बायकोला सांगितलं माझा प्रयोग आहे, जाताना मला कॉन्सन्ट्रेट करू दे. त्याच्यामुळे सत्यानाश होतोय माझं सगळं. समीर, समीर प्लीज कूल डाऊन. समीर हे बघ तू. रिमा मी तर खूप वेळा सांगितलं, तुम्हाला समजून घे. मला कळत नाही का तुझ्या खूळ गोष्ट झाली. मी असं याबरोबर केलं होतं, मला काहीच सुचत नाही. ओके ओके समीर, हे बघ शांत हो. तू तू प्लीज विचार नको करू. आपण कॉफी घेऊया का? तुला बरं वाटेल. माझा मूड नाही. अरे खरंच खरंच तुला बरं वाटेल, रिलॅक्स वाटेल. नको म्हणता ना तुला मी. तू चल कॉफी प्यायला, तुला खरंच बरं वाटेल. चल तू. काय रे एवढा अपसेट होतोयस? छे, मी कुठे अपसेट झालोय? मी तर आनंदात आहे. असं काय बोलतोयस? मग काय बोलायला शिल्लक ठेवलं तुम्ही? आणि समजा मी काही बोललो तरी माझ्या बोलण्याकडे लक्ष कोण देते? अगं माझ्या वाटण्याला काही किंमत आहे का या घरात? अनिश प्लीज, मला माहितीये तू राजू आली म्हणून अपसेट झालायस, पण ती आली न बोलावता. मी काय करू आता? म्हणजे तूही काही करू शकत नाहीस, मीही काही करू शकत नाही. मग आपण दोघे मिळून तिला एंटरटेन करूया ना. काय चालेल ना? Sorry. I'm sorry. See, I didn't mean to hurt you. पण खरं सांगू का, मला तुझ्या बरोबरचा वेळ कोणाही बरोबर शेअर करायला नाही आवडत. मी आलो की मला असं वाटतं की
जास्तीत जास्त वेळ तुझ्या सहवासात जावा. पण प्राजक्ता असली की खूप वेगळं पडतं आणि मग माझी चिडचिड होते. पण आय एम सॉरी.